येवला शहरात रघुजी बाबा बाग या परिसरात एका चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिला नाशिक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। येवला शहरातील रघुजी बाबा मंदिराजवळील मोकळ्या पटांगणात ही घटना घडली आहे। परी संतोष करवर असे या मुलीचं नाव आहे। ही चिमुरडी मोकळ्या मैदानातून जात होती, त्यावेळी समोरून एक कुत्रा भुंकत होता। परीने बचावासाठी दगड उचलून मारले। या कुत्र्याचा आवाज ऐकून आजूबाजूची आणखी 5 ते 7 कुत्री धावून आली। या हल्ल्यात तिच्या हाताला पायाला चावा घेतला। मैदानात त्यावेळी या मुलीच्या जवळ फारसं कुणीही नव्हतं। या कुत्र्यांनी अक्षरशः तिचे लचके तोडले। एवढंच नाही तर हे कुत्रे परीला फरफटत घेऊन चालले होते। परीचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरून जाणारे लोक तिच्या मदतीला धावून आले। लोकांनी तिची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली। या घटनेत कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे चिमुरडी गंभीर जखमी झाली। तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे परीला नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून पालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कधी करणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।